आणि यानंतर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आता आपण पाहूया। महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। विधान परिषदेच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये तीव्र संताप उमटल्याचं समजतंय। ठाकरे गटानं परस्पर विधान परिषदेच्या 4ही जागा घोषित केल्यानं ही नाराजी आता समोर येताना दिसतेय। महाविकास आघाडी असताना घोषणा करण्याच्या आधी चर्चा केली पाहिजे होती अशी काँग्रेसची भूमिका आहे। उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि काँग्रेसचे नेते संतप्त झाल्याचं समजतंय। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। राजू, महाविकास आघाडीमध्ये विधान परिषदेच्या जागांवरनं पुन्हा एकदा नाराजी नाट्य रंगताना दिसतंय, काय नेमकी याबद्दलची माहिती? अजिंक्य, पाहतो आपण लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं नाराजी पाहायला मिळाली होती, विशेषतः काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये। मात्र कुठेतरी काँग्रेसने एक पाऊल मागे घ्यायचे आहे, तो निर्णय स्वीकारलेला होता। मात्र आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या 4 जागांसाठी परस्पर घोषणा करून उमेदवारी अर्ज भरायला जे आहे ते लावलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी काँग्रेस नाराज झालेली आहे की महाविकास आघाडी असताना सुद्धा कुठल्या प्रकारची चर्चा न करता तुम्ही परस्पर निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे कुठेतरी प्रभारी रमेश चेन्नीथला असतील किंवा राज्यातील इतर नेते सुद्धा नाराज झालेले आहेत, कारण काँग्रेसने कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेवरती किमान 2 जागा मिळाव्या अशा प्रकारची मागणी केलेली आहे। मात्र उद्धव ठाकरे यांनी परस्पर या जागांची आहे ती घोषणा केलेली आहे। त्यामुळे कुठेतरी काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळते। लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की सांगलीची जागा असेल किंवा दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून काँग्रेसची नाराजी आपल्याला पाहायला मिळाली होती। राजू, मग याच नाराजीमुळे आता मातोश्रीवर चर्चा होतीये का? अद्यापर्यंत यावरती अजून चर्चा झालेली नाहीये। मात्र कुठेतरी आज यावरती चर्चा होण्याची दाट शक्यता आहे, कारण उद्या शेवटची तारीख आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत यावर चर्चा होईल आणि उद्धव ठाकरे यांना कुठल्याही 2 जागा सोडाव्या अशा प्रकारची जी आहे ती विनंती काँग्रेसकडनं केली जाईल। त्यामुळे आता उद्धव ठाकरे एक पाऊल मागे येतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। ठीक आहे राजू, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।